मग नंतर प्रक्रिया असते बाळ वाढवण्याची. बाळ वाढवल्या जातात आणि मग बाळ हे गोठवल्या जातात, ज्याला फ्रीजिंग म्हणतात इंग्रजीमध्ये. तर हे गोठवल्या जाते -198 डिग्री सेंटीग्रेड मध्ये, ज्याला एम्ब्रियो फ्रीजिंग इंग्रजीमध्ये म्हणतात. आणि मग ते बाळ गोठवले की ते बाळ लिक्विड नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात आणि मग हे बाळ दुसऱ्या महिन्यात बाळ टाकल्या जातात, ज्याला म्हणतात फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर, जेणेकरून की हे बीज चांगले राहावे म्हणून. तर जे काही बाळ आपण गोठवतो त्या गोठवण्याच्या प्रक्रियेत पण एका स्ट्रॉ म्हणून एक पाईप असतो, त्याच्यावर आम्ही बाळ 2 ते 3 ठेवतो. त्याच्यामुळे त्याला सुद्धा लागणारे पैसे लागतात. म्हणून जेव्हा पेशंट म्हणतात आमचं तर बाळ आता तुम्ही टाकलंय, उरलेल्या बाळांचा आम्हाला का पैसे घेता, तर उरलेल्या बाळांचे फ्रीजिंगसाठी किंवा बाळ गोठवण्यासाठी पैसे लागतात, कारण ते लिक्विड नायट्रोजन, त्याच्यात लागणारा जो स्ट्रॉ किंवा ट्यूब असते ते एक असते आणि एक जे औषध असते त्याच्यात आम्ही फ्रीज करतो. हे सगळे पैसे त्याच्यात किंमत मोजल्या जाते, हे समजून घ्यावं पेशंटनी. त्याच्याचमुळे एम्ब्रियो फ्रीजिंगचे चार्जेस घेतले जातात. याचा पण खर्च 20 ते 50 हजाराच्या मध्ये असतो. त्याच्यामुळे आणि लागलं तर 60,000 पर्यंत पण जाऊ शकतो. तर त्याच्यामुळे पेशंटने समजून घ्यायला पाहिजे की ही सगळी प्रक्रियामध्ये बऱ्याच गोष्टी असतात, ज्याला जे की लॅबच्या मागचे चार्जेस म्हणतात त्याला, किंवा हिडन चार्जेस इंग्रजीमध्ये म्हणतात. त्याच्यामुळे मी सांगू इच्छिते की पेशंटने जेव्हा करताना हे समजून घ्यावं की हे सगळी प्रक्रिया आपल्याला याच्यातनं जावं लागणार आहे, त्याच्यामुळे हे खर्च लागणार आहे. त्याच्यामुळे पेशंटने त्याच्यात गैरसमज न करता पुढे जावं. आणि ही काही हजारात किंवा 100 मध्ये होणारी प्रक्रिया नव्हे याच्यात, कारण सगळं गुंतागुंतीचं काम असते आणि ऍडव्हान्स काम असते. त्याच्यामुळे या प्रक्रियेसाठी आपल्याला किंमत मोजावी लागते, जेणेकरून की आपल्याला उत्तम रिझल्ट मिळावा. धन्यवाद.